एकतर महाराजाची बायको, तुमच्यापैकी कोणाचीच नाही, दुसऱ्या महाराजाची बायको. तिला म्हणलं नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणजे डोळं फुटलं आणि बुवा नवरा केला. म्हणलं का? म्हणली 7-7 दिवस बोंबलं थिंडतय, काला झाल्याशिवाय घरी पालतं पडत नाही, जातीचा रातचा मेळ नाही, दिवसा ह्याला झोप सुधरू देत नाही. काय करून अर्थ आहे संसार तरी. म्हणलं जाऊ दे बाई, ती काय नवरा आहे, तिथं काही एक्सचेंज ऑफर बी नाही, जुना द्या नवीन घ्या बरं का. एकदा केला की केला, म्हणलं गुतलं की गुतलं, आहे की नाही. लय अवघड आहे. मोबाईल आणि नवरा ही दोन गोष्टी अशा आहेत, प्रत्येक माणसाला घेतल्यावर वाटतं अजून थोडा वेळ थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं. पण बाबा हो, जे नशिबात आहे तेच मॉडेल भेटणार आहे बरं का. लय अवघड आहे. तिला म्हणलं नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणली महाराज आदगर मदगर मदगरात देवगर, देवघरात पलंग, पलंगावर दिवळी. मी म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब. दिवळीत होतं केळ. मी म्हणलं पुढं. केळ गेलं नासूट. म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब आमचं कुठे गेलं तोंड वासूट. म्हणलं आमचंच प्रेम आहे. काय प्रेम बिम नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे. पुढं बसलेले तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय? बोलत जाना. वाटतं का तुम्हाला? होय वाटतं का? स्टेजवरची वाटतं का? तुम्ही फक्त होय म्हणा, मग पुढचं सांगते. तुम्ही होय तर म्हणा. महाराज लय अवघड आहे. शादी का लड्डू खाने वाला भी पछताय आणि न खाने वाला भी पछताय. जे जर झालं नाही त्याला वाटतं कधी होईन, कधी होईन, कधी होईन, कधी होईन, कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार. लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार. ती सांगेल काय गोंधळ असतोय. ती 2-4 वर्ष लय मजा येते. पुन्हा वाटतं उगाचच केलं. महाराज काय पट्या मारुती समोरून जातो आणि मारुतीला म्हणतो माझं झालं तू बस तसाच. लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात? लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात? मारुतीला नेत्यात की नाही? ह्या पोरांना लयचा अनुभव आहे हो, चांगलंच ज्ञान दिसतं यांना बरं का. बरोबर आहे का? कुठे नेतात? तुमच्याकडे कुठे नेतात? मारुतीला. ती मारुतीला जायचं कारण काय माहित आहे का? ती मारुतीला चिडवाय जातो. ती देवाला म्हणतो माझं झालं तू बस. मारुती म्हणतो आता लय उड्या मारतो तू, जाताना बी इथनच जाणार आहे. मेल्यावर कुठनं नेत्यात? इशीपासूनच नेत्यात. तवा मारुती विचारतो कस का बरं होतं का? पुन्हा म्हणतो नसती गेली असती तर एवढ्या वेळ नाही उशीर झाला. आता बोलण्यात अर्थ वेळ आली बघा तिथं देव करी काय हो. महाराज लय मजा येते हो. काय थाटात चढतो पाटावर, काय लपू लपू बघतो बायकोला, काय इशारे करीतो, काय मिस कॉलवर बोलतो. अरे ज्याचं झालं ती लय बरी, ज्याचं नाही झालं ती तर लय बरी. पण ज्याचं जमून बसलंय कुठं तर झंगाट चालू हा, त्यांची मजाच बघायची. काय पोरं फोनवर बोलत्यात. आणि बाया तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला मी सांगते, पोरग पोरीला बोलतंय कसं ओळखायचं. पोरग पोरीला बोलताना कधीच एका ठिकाणी थांबत नाही. हेलपाटे मारले की म्हणायचं जात म्हशीमध्ये अडकली. हेलपाटे त्याला दमच निघत नाही. तिला म्हणते ह्याला जेवली का, उठली का, कशाची भाजी केली ती, तर खाल्लं ना मेल्या. तुझं खायचं वांदन तिला विचारायला लागला. पुरी बी लय बेकार हो. पुरी बी एका मिस कॉल मध्ये पटती असल्या जाती निघाल्या बरं का. झटके देत तिला वाटतं मी काय अप्सर आहे काय की. अय पोरी हो, तुम्हाला एका वाक्यात सांगते, इलेक्शन होस तर प्रचार करणारी जात ही एकदा सत्तेत आली ना जनतेचा नायनाटच आहे बरं. जनतेला सांगते जरा ह्यांच्यावर भाळू नका. एखादा पोरगा म्हणला मला तू लय आवडते, तू फक्त होय म्हण, तू फक्त होय म्हण, तो यासाठी जीव देईन. तू फक्त होय म्हण, तो यासाठी चंद्र सूर्य आणि ह्याच्या काय बापाचा 7-12 नाही वर.
चंद्र सूर्य नाही. त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे, माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का? पोरगा जर होय म्हणला ना, तिथंच कमरड्यात लाद घालायचं, माघारी यायचं. पूर्वी एका वाक्यात सांगते, ज्या आईबापानं याला 25 वर्ष सांभाळलं, रक्ताचं दूध करून ज्या माईनं पाजलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे घामासारखं रक्त ज्या बापानं वाहिलं, ही औलाद जर त्या आई बापाची झाली नाही ना, तर ही जिंदगीत दुसरं कोणाची होऊ शकत नाही, याची गॅरंटी देते माता माऊल्या. म्हणून तसल्या जातीच्या प्रेमात पडू नका. तुम्हाला सांगते, आई बाप लय मोठी गोष्ट आहे दादा. म्हणून सांगते, काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बरं का. जागेवर या. म्हणजे संसार आहे ना, हे बाह्य सुख आहे, लय अवघड आहे. आता आमचे दत्ता महाराज परमार्थ बी करतात, संसार बी करतात, बरोबर आहे की नाही? माळकरी आहेत, वारकरी आहेत. मला सांगा महाराज, तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही परमार्थ केलाय, बरोबर आहे की नाही? मी जेवढी कीर्तनं केली नसत्याल त्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकले असत्याल, बरोबर आहे की नाही? बरं दत्ता महाराज, सगळं खरं झालं, तुमचं लग्न झालं का? विचारलेलं बरं असतंय महाराज, बरं का. एखादा नसती हौस तुझं काय एवढं. दत्ता महाराज झालं ना? हा, किती वेळा झालं? एकदाच झालं महाराज, बरं का. दत्ता महाराज मला सांगा, लग्न कीर्तनात ताट बसायचं, ताट. अय पाठीमागचे, अय कवरे क्षेत्राच्या बाहेर, जरा ताट बसा, ताट. अरे कुठल्या मातीत जन्माला आला, जरा विचार करा ना. खेटर घालून कीर्तनाला बसते ती काही सुद्धा वाटत नाही महाराज यांना. अरे हे काय ढवा जेवणाचा मंडप आहे काय? धर्म मंडप आहे, धर्माच्या गोष्टी ऐकायला बसलायत. ही काय राजकारणाचा मंडप नाही, लक्ष देऊन ऐका. इथं ताट बसायचं काम आहे. ह्या मातीनं आपल्याला शिकवलंय, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा कणा ताट असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रात्रीला आभाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रात्रीला आभाळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मर्द मावळ्यांची जात आहे. मातीच्या मला टाळ्या सुद्धा पुढचीच वाजवतात, मागची दिसती. काय तुमचं काय मी वाटोळं केलंय का? होय पाठीमागचे, तुमचं काय मी वाटोळं केलंय का? नाही ना, लक्ष देऊन ऐका. तुम्ही माझ्यावर रुसावा असं मी तुमचं काही सुद्धा वाटोळं केलं नाही. केलंय का? मी काय तुमचा इवाई आहे, जावाई आहे का मेहुणी आहे? माझ्यावर रुस आहे. तुमच्या काय बांधा शेजारी माझा बांध आहे का? घरा शेजारी घर आहे का? ग्रामपंचायतीत मी तुमच्या विरुद्ध उभा होते का? तुम्ही माझ्यावर राग धरावा असं मी तुमचं काही केलंय का? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध, तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध कुशाला नाही म्हणता का नाही तोंड घेऊन? नाही तर कशाला मराय आले का इथं? संबंध नाही तर कशाला आले? अय म्हणता कर, लक्ष देऊन ऐका. हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास होता दादा, ही ताकद नात्यात आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जरा आनंदी राहा. लय कुसनुक्या तोंडाची माणसं, आमच्या बाया बघा खळखळून हसणार, पण ही आतल्या गाठीची जात असं तोंड करून बसती, नासक्या कांद्या गत. बरं काय तुमचं काय काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? अरे एवढं झटक्यात वाचला, आता तरी आनंदी राहा. अरे जगला ते काय कमी आहे का तुमच्यासाठी? तरी बी महाराज सारखं त्या तोंडावर 12 वाजलेल्या. तुम्हाला सांगते, ज्या माणसाला हसता येतं, 4 माणसाला बसता येतं, गर्दीत घुसता येतं आणि गोड दिसता येतं, ज्याला हसता येत नाही ती खौट शेंगदाणा अटॅक येऊन मरतो महाराज, बरं का. ती जगत नाही लय दिवस, हसायच येत नाही. काय महाराज लय कुसनुकी माणसं, काय सांगायचं तुम्हाला. पण आनंदी राहा दादा, काही आपलं देवानं वाटोळ केलं नाही, आनंदी राहा. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनातला दुसरा नियम, चेहरे आनंदी ठेवा, बरं का. काळा भंगार माणूस जरी असला आणि तोंडावर हसू असलं, गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या, पण कुसनुक तोंड असू द्या, असं वाटतं कशामुळे बघितलं त्याच्याकडं, बरं का. म्हणून आनंदी राहा. आमच्या बाया कायम आनंदी, एखादीच कसनुकी नाही तर सगळ्या बाया आनंदी महाराज, बरं का. तिला काय नाही, एक तर तिला बाहेर निघाय भेटत नाही, तेवढंच आपलं पुरीच्या नादानं कीर्तनाला आली तीच नशीब समजायचं, बरं का. लय अवघड आहे, काय सोपं आहे का महिलांचं जीवन दादा? चला म्हणून आनंदी राहा. आणि कीर्तनातला तिसरा नियम, कीर्तनात बसलायत ना, हाताने टाळ्या आणि मुखाने नाम आलाच पाहिजे विठ्ठला. निस्त जीवावर आल्यासारखं वाजवत्यात. काही तुमचं
प्रेम बिम नाही बरं का, भगवंतावर प्रेम वगैरे अशा काही सुद्धा गोष्टी नाहीत. तुम्हाला एक सांगते, इतकं अवघड आहे ना माणसाचं, माणसाला परमार्थ कळत नाही. तुम्हाला नीट सांगते बरं का, आम्हाला कीर्तन करायचंय पण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भाव असेल तर भक्तीला अर्थ आहे दादा. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनामध्ये तुम्ही देवाचं नाव घेता तरला असं जगात होऊ शकत नाही. कबीर महाराज फार गोड सांगतात, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तेरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तेरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसी तेरी, अनाडी दुनिया कैसी तेरी. सच्चा बने भुकाया झूठा गुण खाइयो, सच्चा बने भुकाया झूठा गुण खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तेरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तेरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तेरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तेरी. हे कलियुग भजना वाचून तरणार नाही दादा. देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही, आणि देवाचं नाव घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही. तुम्हाला सांगते, आज बोराडे दादांनी कीर्तन ठेवलंय की नाही, आज त्या मुलीच्या कीर्तनाला नामस्मरणाचा जागर जर होत असेल तर अर्थात आयुष्य सुखी गेल्याशिवाय राहत नाही. नामदेवराय फार गोड वर्णन करतात, मला जीवनामध्ये जास्त काही करायची गरज नाही. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. देवाचं